और इतना ही बोला, ये सब बोलने का, आई लव यू सर, इतना ही बोला मैंने. नाही, किशोर म्हणजे ही सगळी विजय सेतुपती, अरविंद स्वामी, आदिती हैदरी, नंतर सिद्धार्थ, उषा नाडकर्णीवर ही सगळी मंडळी आहे. पण आणखीन एक आहे ते A.R. रेहमान. हो. आणि मुळामध्ये असं आहे की म्हणजे तुला ह्या मंडळींपर्यंत तू पोचलास कसा? A.R. रेहमान ज्यांच्याबरोबर काम करणं फार, म्हणजे मी बड्या बड्या लोकांच्याकडनं ऐकलंय की ती किती मुश्किल आहे त्यांच्यापर्यंत जाणं. एक मराठी मुलगा कसा गेला, कसा पोचला, ह्या सगळ्यांना कसं कन्व्हिन्स केलं, ही मुळात स्टोरी कशी आली? ओके, तुम्हाला ही माणसं कशी आली ऑन बोर्ड ते ऐकायचं असेल आधी त्यांना सांग. ओके. सो एक तर सगळ्यात आधी ह्या सिनेमाची प्रोसेस जी डोक्यात सुरू झाली ना, ती विजयचं जे घर आहे सिनेमामध्ये, सो ते माझं घर होतं तेवढंच लालबागच्या, म्हणजे 7 रस्ता तुम्हाला माहीत असेल, तर तिथे 7 रस्त्याला म्हणजे धोबीघाट म्हणून एक एरिया आहे, त्या 10 बाय 10च्या खोलीत मी हा सिनेमा लिहायला सुरुवात केली होती. सो तिथे ना तुम्हाला माहीत असेल वस्त्यांमध्ये आणि सगळ्या गिरण गावातल्या ह्याच्यात आवाज खूप असतो अवतीभोवती, आणि त्या आवाजाच्या ह्याच्यात ना असं जाणवायला लागलं की अवतीभोवती खूप आवाज आहे आणि त्या आवाजामध्ये ना आपल्याला लिहायचं आहे. सो मी लिहायला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी माझं 15 का 20 सीन झाले, तर म्हटलं ह्याच्यात डायलॉग्सच नाही आहेत, ह्याच्यात काय डायलॉग्स, मी कुणा डायलॉग रायटरला देणार, ह्याच्यात गरज नाही. आणि मी ते लिहत 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 गेलो. लिहिता लिहिता मला असं जाणवायला लागलं की अरे मी याच्या डायलॉग टाकले तर हा सीन खूपच वरवरचा किंवा उथळ वाटायला लागला. आपण एक काम करूया, हा संबंध सिनेमा सायलेंट करूयात. आणि मग तो अख्खा सिनेमा मी सायलेंट ह्याच्यामध्ये लिहायला गेलो आणि मग मी जवळजवळ 1000 पानं लिहून काढली. म्हणजे माझा तो सिनेमा पहिला ड्राफ्ट जो झाला तो 1000 पानं. म्हणजे आय स्टील रिमेंबर सिद्धार्थचं जे कॅरेक्टर आहे त्याचा भला मोठा ट्रॅक आहे. मग तो सगळा कर्टल करत 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 एक 10-15 वर्षामध्ये मी त्याचे 17-18 ड्राफ्ट तयार केले. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाची पुढची प्रोसेस होती जी पुढच्या 10 वर्षांसाठी लागली होती, ती म्हणजे कोण काम करणार. सो मी विजयकडे जाण्याआधी इकडच्या बऱ्याच प्रस्थापित आणि मोठ्या नटांना भेटलो. मी नाव नाही सांगणार कारण ते खूप पर्सनल अग्रीमेंट असतं तुमच्यामधलं. सगळ्यांनी नाही म्हटलं होतं मला. आणि मग म्हणाले अरे सायलेंट सिनेमा कोण बघणार, म्हणजे कसं काम करणार सायलेंट. म्हणजे मी 2-2 तास नरेशन दिलंय मी सगळ्यांना बसून. बरं ते घर जे दिसतं अरविंद स्वामीचं, त्यांचं जे घर आहे त्या घराचं मी मॉडेल बनवलं होतं आणि मी नरेशनला जायचो त्यावेळी मॉडेल घेऊन जायचो. त्याच्यानंतर हे अख्ख्या सिनेमाचा स्टोरी बोर्ड केला होता. तर तुम्ही सीन सांगणार, तुम्ही फक्त स्टोरी बोर्ड बघायचा. तर मी फ्रेम टू फ्रेम नरेट करायचो कारण डायलॉग्स नाही आहेत, त्यामुळे मग हा इकडनं तिकडे बघतोय मग ते कसं दिसणार. तर मी ते व्हिज्युअली स्टोरी बोर्ड बनवला होता त्याचा. कारण स्क्रिप्ट दिल्यानंतर ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर फक्त ॲक्शन्स आहेत त्याच्यात, संवाद काहीच नाही आहे. मग मला वाटलं एखादा एक्सप्रेशन असं यायला पाहिजे, तर मी ते ब्रॅकेटमध्ये फक्त लिहिलं होतं. अदरवाईज सगळं कॉन्ट्रीब्युशन ॲक्टर्सचंच आहे. मी फक्त त्यांना सांगत होतो की हे असं असणार आहे आणि मग ते त्यांना आणायचं होतं. पण हे कोणीच तयार झालं नाही काम करायला. मग माझा एक प्रोडक्शन झाला, तो म्हणाला की काम करो ना सर, आप ना विजय सेतुपति उनकी सारी फिल्में देखो ना, आपके जैसे ही पागलपन है उस आदमी में. सो आय स्टील रिमेंबर मी कोविड होता आणि मी एकटा घरात होतो आणि मी सगळे सिनेमे मी बघून घेतल्याचे. आपकी सारी फिल्में देख ली थी, तो समझ गया है ना. सो लॉकडाउन के टाइम में सो आय थ्रू वन ऑफ माय क्लोज फ्रेंड, एक खूपच जवळचा मित्र आहे त्यांचा आणि तो मलाही ओळखत होता, तर त्याने कनेक्ट करून दिलं. आणि आमचा फोन कॉल झाला दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता आणि मी त्याला फक्त 15-20 मिनटं गोष्ट सांगितली. ही सेड मैं कर रहा है सर ये फिल्म, मैं कर रहा हूँ और आई एम डूइंग दिस फिल्म सर. ये लॉकडाउन खत्म होगा ना, या आप फ्री हो तो आप आ जाओ मेरे को मिलने, या मैं अगर फ्री हूँ तो मैं आ जाता हूँ आपको मिलने. एंड देन he said when he said yes, अपने हाँ बोलने के बाद सब बाकी की बातें लाइन पे आ गई. एंड देन लोगों ने सीरियस लेना शुरू कर दिया यहाँ पे. फिर सबसे बड़ी बात थी म्यूजिक कौन करेगा. सो रहमान सर के बारे में आपने कहा सर, तो रहमान सर के बारे में बहुत इंटरेस्टिंग. अरे मी रहमानच्या बद्दल असं ऐकलंय की, आता मला खरं खोटं माहिती नाही, पण मी असं ऐकलंय की भले भले बडे बडे
दिग्दर्शक निर्माते रेहमानच्याकडे अशी एक डिस्पेन्सरी सारखं आहे, दवाखान्यात असते तशी आणि तिथं बाकावर बसलेले असतात वेट करत, आपला नंबर कधी येईल आणि नशीब असेल तर तुम्हाला बोलवलं जातं आणि तुमच्या फिल्मला म्युझिक मिळतं. म्हणजे असं जे ऐकलेलं होतं त्याच्यामध्ये तुझ्यासारख्या नव्या दिग्दर्शकाची फिल्म त्यानं करणं. सर माझा खूप वेगळा अनुभव होता. मी ॲब्सोल्युटली रेहमान सरांना भेटण्याआधी मी इकडच्या 5-6 म्युझिक डायरेक्टर्सना भेटलो होतो. म्हटलं म्युझिक करायचं, सायलेंट सिनेमा आहे, फक्त तुमच्यावर सगळा भार तुमच्यावर असणार आहे. असं कुणी ऐकून नाही घेतलं होतं. मी हे खरंच सांगतोय आणि 25 वर्षे ह्या सिनेमावर काम केलं, खूप भरलेलं आहे. पण मी ना मोजकंच सांगतो सर, कुणी नाही म्हटलं, ऐकायलाच तयार नव्हते कुणी. रेहमान सरांना मी मेल पाठवला, रेहमान सरांनी सिनॉप्सिस वाचलं त्याचं आणि मला दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी झूम मीटिंगला बोलवलं की म्हणे आपण झूम मीटिंग करूयात. सो गंमत आहे त्या मीटिंगची पण गंमत आहे. माझं घर, त्या घराच्या सगळ्या पोपड्या निघालेल्या आहेत रंगांच्या. सो म्हटलं आता हा माणूस माझ्याशी झूमवर बोलणार आहे, घरात नेटवर्क नाही आहे प्रॉपर. सो मी मास्क वगैरे लावून लोखंडवालामध्ये एका ॲक्टर मित्राच्या घरी गेलो. त्याला म्हटलं मी तुझा हॉल वापरणार आहे, तुझी वॉल मस्त आहे आणि तुझं वायफाय वापरणार आहे. असं करून मी तिथे झूमवर त्यांना 1 तास पूर्ण सबंध सिनेमा ऐकवला. आणि त्यांनी ना सर एक एक गोष्ट त्या सिनेमाशी संबंधित त्यांनी मला सांगितलं, तुझे म्युझिक रेफरन्स काय तू डोक्यात ठेवलेस ते पण मला ऐकव. मी ते सगळे ट्रॅक ऐकवले, जे आम्ही सिद्धू म्हणाला त्याप्रमाणे मी ते सेटवर वाजवले. आणि त्याच्यानंतर म्हणाले की मी हा सिनेमा करतोय आणि मला हा सिनेमा आवडेल करायला. तर त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट जी होती ना ती खूप महत्त्वाची होती सर. ती सगळीच म्हणजे त्यांच्याबद्दल जे काय बोललं जातं ना ते सगळं मोडीत निघेल. त्यांना मी म्हटलं सर तुम्ही हो म्हणालात पण माझ्याजवळ पैसे नाही आहेत आणि माझ्याजवळ निर्माताही नाही आहे. तर मी तुमचं नाव घेऊन जर कोणा निर्मात्याला अप्रोच केलं तर चालेल का? ते म्हणाले हो, तू बिंदास माझं नाव वापर आणि सांग AR रेहमान म्युझिक करतोय म्हणून. आणि सर त्यांच्याबद्दल जेव्हा हे बोललं जातं ना की पैशांच्या बाबतीत, मी तुम्हाला एक सांगतो सर, त्यांना एक अमाऊंट काहीतरी त्यांची ठरली असेल, मला माहिती आहे सर. मी सिनेमावर त्यांनी 3दा काम केलंय. नाही हे बरोबर नाही वाटत ते आपण परत आणखीन करूया असं करून, आणि ते त्यांनी पदरचे पैसे घातलेत त्याच्यासाठी. आणि अख्खा सिनेमा त्यांनी बुदापेस्टमध्ये रेकॉर्ड केलाय, त्याचं लाईव्ह म्युझिक आणि हे सगळं. सर प्रेम केलं त्यांनी या सिनेमावर, त्यांनी प्रेम केलं माझ्यावर. त्यांनी इतकं प्रेमाने सांभाळलं ना या सगळ्या अख्ख्या प्रोसेसला. कारण आम्ही सगळे 50 दिवस एकत्र होतो, ते माझ्याबरोबर 2 वर्ष सलग होते. आणि मी जेव्हा जेव्हा गेलोय त्यांनी, तुम्ही म्हणता डिस्पेन्सरी सारखं बसवून ठेवतात, असं कधीच नाही झालं. इनफॅक्ट ते मला म्हणालेत की तुला ना मी उद्या ऐकवणार आहे, तू उद्या ये, पण तू माझ्या जवळ राहा, आसपास राहा. कारण कसं आहे ना सर, ही प्रोसेसच अशी आहे ना, जसं आता मला काही सुचतंय तर मला सुचल्यानंतर मी याला शेअर करतो, मी विजयला शेअर करतो, तसं त्यांना शेअर करताना ना माणसं आसपास लागतात, तो मेकर आसपास लागतो. म्हणून ते ना मला बोलावून घेतलं होतं त्यांनी की तू इथे येणार आहेस आणि तू 15 दिवस राहणार आहेस माझ्याजवळ. ते तुमच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात सर. तू काय खाल्लंयस काय. एक किस्सा सांगतो तुम्हाला ह्या वाट पाहण्यावर ना. त्यांचा एक असिस्टंट येणार होता, त्याने मला 11 वाजता बोलावलं होतं, तो 1 वाजता आला. 1 वर्षानंतर मला मध्यरात्री त्या असिस्टंटचा फोन आला कि सर आई एम रियली वेरी सॉरी सर, मेरे को बहुत चिल्ला रहे. बोला क्यों? नहीं आप लास्ट ईयर आए थे और मैंने आपको 11 बजे का टाइम दिया था और आपको मैंने 1 बजे मिला था. सो आई एम रियली वेरी सॉरी सर. मैं आपको माफ़ी मांगने के लिए सर सेड अभी कॉल हिम एंड से सॉरी टू हिम. ही इज अ डायरेक्टर and though he's a down to earth, you cannot take him for granted. सो हे रेहमान सर आहेत, हे AR रेहमान सर आहेत. आणि माझा एक्सपिरियन्स सगळा वेगळा होता सर.